नमस्कार, गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर हा माझा मिनी ब्लॉग मुलं शाळेत गेल्यानंतर काय काय कामं असतात तर अशा पद्धतीने भाज्या निवडून ठेवायच्या असतात। आणि आता सगळ्या भाज्या म्हणजे निवडायच्याच आलेल्या असतात हिवाळ्यात, जसं की मेथी, वाटाणा, तर अशा आणि कोथिंबीरीची जोडी असते। अशा पद्धतीने ह्या भाज्या निवडून ठेवायच्या असतात मला दुपारच्या वेळात। त्यानंतर बरेच असे एक्स्ट्राची कामं असतात, वॉर्डरोब रचून ठेवायचं असतं, ऑर्गनाईज असतं, बाकीचं काही फर्निचर पुसून घ्यायचं, साफसफाई असते। तर तशाच पद्धतीने अजून मग हे एक महत्त्वाचं काम असतं माझं, की कपड्यांना इस्त्री करून घेणं। हे खूप एकदम माझ्यासाठी टास्क असू शकतं किंवा ते एक महत्त्वाचं काम आहे। मुलांचे युनिफॉर्मचे शर्ट्स आहेत ते तर झालेच पाहिजे। एक वेळ मिस्टरांचं राहिलं एखाद्या दिवशी, कारण त्यांचे युनिफॉर्म नाही आहेत, ह्यांचे युनिफॉर्म असतात, तरी 2-2 आहेत, पण तरी करूनच ठेवावे लागतात। अशा पद्धतीने मग छान असे मी व्यवस्थित इस्त्री करून ठेवून देत असते, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकन ते सकाळी मिळतात जागच्या जागी। तर अशा पद्धतीने आपल्याला मुलं गेल्यानंतर बरीचशी कामं असतात आणि कामं करण्याच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात। कुणी पटकन आवरून भरवाईत ठेवून देतं, कुणी नीटनेटकंच करतं अशा पद्धतीने। किंवा मग इस्त्री करायला मला आवडतं, पण मला भांडे घासून ते मांडून ठेवायला बिलकुल आवडत नाही। ते एक माझं नावडतीचं काम आहे। भांडे घासायला आवडतात, पण ते रचून ठेवायला, जागच्या जागी ठेवायला, ते एक मला मोठं काम वाटतं। तर इथं अशा पद्धतीने माझी इस्त्री चालली होती। इस्त्री करता करता तर पुन्हा मुलांचं अभ्यासही घेणं चालू असतं कधी कधी। इथे मिस्टरांचे कपडेही इस्त्री करून घेतले। अशा पद्धतीने मुलं शाळेत गेल्यावर बघू शकता इतकी सारी कामं असतात। तर तुम्हालाही अशीच कामं असतात का, ते मला नक्कीच कमेंट करून कळवा। आणि माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत, नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कमेंटही करत जा, लाईक करा। तर अशा पद्धतीने इस्त्रीचं काम चाललं होतं। भाज्या निवडणं, इस्त्री करणं, अशी बरीचशी कामं असतात। त्यानंतर मग एखादी तेलाची किटल खराब झाली असेल तर ती धुवून काढणं, किंवा झाडांना पाणी घालणं, झाडं कटिंग करणं, असं बरंचसं काम आपल्याला असतं। अशा पद्धतीने बघू शकता इथे 15पेक्षा जास्त काहीतरी कपडे होते, मोजले मी, पण 15पेक्षा काहीतरी जास्तच होते। तर त्यानंतर असं दळून आणायचं असतं आपल्याला, हे एक कामं असतं। तर अशा पद्धतीने बरीचशी कामं, गृहिणी म्हटल्यावर पण खूप सारी कामं असतात। असं नाही की हां मुलं गेले आणि मग ह्या आपल्या, तर अशा पद्धतीने बरीचशी कामं आपल्याला असतात, ती आपण निपटून घेत असतो। चला तर मग व्हिडिओ कसा वाटला, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओपर्यंत।